विरोधकांच्या डिक्शनरीमधून जर फेक नॅरेटिव्ह शब्द काढला तर विरोधकांना त्यांचं राजकारण करताच येणार नाही। लोकसभेत चालवलेलं संविधान धोक्यात असल्याचं नॅरेटिव्ह विधानसभेत चालणार नाही हे लक्षात आल्यानंतर आता अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीच मिळालं नाही असं नवीन फेक नॅरेटिव्ह विरोधक चालवत आहेत। पण महाराष्ट्रातली सुज्ञ जनता या फेक नॅरेटिव्हला आता बळी पडणार नाही। तर चला या व्हिडिओमध्ये पाहूयात महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काय मिळालं। विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पासाठी 600 कोटी रुपये, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधारणेसाठी 400 कोटी रुपये, सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडोर यासाठी 466 कोटी रुपये, पर्यावरण पूरक शाश्वत कृषी प्रकल्पासाठी 598 कोटी रुपये, महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पासाठी 150 कोटी रुपये, मुंबई मेट्रोसाठी 1087 कोटी रुपये, पुणे मेट्रोसाठी 814 कोटी रुपये, नागपूर मेट्रोसाठी 683 कोटी रुपये। यासोबतच इतर अनेक योजनांसाठी व विकास कामांसाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरघोस निधी दिलाय। त्यामुळे जनतेची दिशाभूल करणाऱ्या महाविकास आघाडीच्या फेक नॅरेटिव्हला आता कोणीच बळी पडणार नाही।